afternoon friends. Today we will learn about fifth chapter, heat. So before starting this chapter, can you recall questions we will take? What is difference between heat and temperature? So heat, it is form of energy, and temperature, it is a unit to measure the heat. Okay, what are the different ways of heat transfer? So in previous standard we have seen about the transfer of heat. There are conduction, convection and radiation. There are three forms. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे हीट कशी ट्रान्सफर होते ते. तुमचं कंडक्शनमध्ये जागेवरच मॉलिक्यूल व्हायब्रेट होतात, ठीक आहे. कन्व्हेक्शनमध्ये मॉलिक्यूल्स चेंज देअर प्लेस. ओके. अँड रेडिएशन मीडियमची काय आवश्यकता नाही लागत आहे. ओके. सो लाईक दॅट वी हॅव सीन इन डिटेल. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू सी समवॉट higher level, that is latent heat we will learn, regulation, anomalous behavior of water, dew point and humidity, and specific heat capacity. We will learn about these points. So first we will learn about latent heat. What is latent heat? So त्यासाठी first we will see experiment. What we have to do, we have to take a beaker. In that beaker we have to take ice cubes, take one thermometer, burner, okay, and a tripod stand. So heat that beaker. So what we will see in the thermometer, काय आपल्याला याच्यामध्ये काय बघता येईल, काय प्रयोग काय केलेला आपण, का आईस क्यूब्स घेतलेले ते कंटेनरमध्ये, खालून बर्नरनं त्याला हीट दिलेली, आणि त्या जो काही बिकर घेतले त्यात आईस क्यूब टाकले, त्याच्यामध्ये आपण काय थर्मामीटर टाकलेला आहे. सो थर्मामीटरमध्ये काय किंवा टेम्परेचर वर 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 जायला पाहिजे, पण थर्मामीटरमध्ये टेम्परेचर वर नाही जात आहे. होतं काय माहिती आहे का, की आईस क्यूब्स जो काय आहेत हे पूर्ण आईस क्यूबचं जोपर्यंत वॉटर नाही होते तोपर्यंत टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस राहतं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण आईस क्यूबचं पूर्ण पाणी झालं की मग टेम्परेचर राईज व्हायला लागतं. ओके. तर जे काही हे स्टेडी टेम्परेचर राहतं त्याला आपण काय म्हणणार, लॅटंट हीट. इट इज कॉल्ड ॲज द लॅटंट हीट. ओके. या ठिकाणी आपण ग्राफमध्ये दाखवलेलं आहे. वाय ॲक्सिसवर आपण काय घेतलेलं आहे, टेम्परेचर घेतलेलं आहे. एक्स ॲक्सिसवर आपण टाईम घेतलेला आहे. पहा, ए टू बी, फ्रॉम पॉईंट ए टू बी इथपर्यंत काय की आपण टाईम जो काय एवढ्या टाईममध्ये काय किंवा टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. हीट तर आपण खालून दिलेली, टेम्परेचर म्हणजे हीट दिलेली, टेम्परेचर का नाही वाढत आहे, तर आईस क्यूब्स जे काय आहेत सॉलिडचे बॉन्ड तोडण्याचं काम ते हीट करते आणि त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं. ओके. सो दॅट इज द लॅटंट हीट, दॅट इज द लॅटंट हीट. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण पाणी झाल्यानंतर मग काय होतं, टेम्परेचर वाढत जातं. कधीपर्यंत जातं, 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. 100 डिग्री सेल्सिअस नंतर टेम्परेचर नाही वाढत. मग काय होतं, सी टू डी पॉईंट. मग या ठिकाणी काय झालेलं आहे की जी काही लिक्विड होतं तुमचं वॉटर, त्या लिक्विडचे बॉन्ड तोडून त्याचं गॅसेस करण्यामध्ये एनर्जी युटिलाइज केली जाते. त्याला पण आपण काय म्हणतो, लॅटंट हीट. सो जे काही तुमचं आईस टू वॉटर करण्यामध्ये जे काही हीट यूज केली त्याला आपण म्हणणार लॅटंट हीट ऑफ फ्युजन. इट इज कॉल्ड ॲज काय म्हणता येईल, द हीट युटिलाइज टू ब्रेक द बॉन्ड ऑफ सॉलिड टू कन्वर्ट इट इन टू लिक्विड इज कॉल्ड ॲज द लॅटंट हीट ऑफ फ्युजन. अँड या ठिकाणी काय म्हणता येईल, जे काही तुमचं वॉटर होतं, वॉटरचं रूपांतर वेपर्समध्ये करण्यासाठी जे काही युटिलाइज केलेली हीट आहे, हीट एनर्जी, त्याला काय म्हणणार आपण, लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. ओके. We will learn about some important definitions from this chapter. That first is melting point of ice. What we can say, constant temperature at which the ice converts into water is called as melting point of ice. Okay. Your next definition is specific latent heat of fusion. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of a solid to convert into liquid phase is called specific latent heat of fusion. Okay. And third important definition is boiling point of liquid. The constant temperature at which liquid transforms into gaseous state is called the boiling point of liquid. And your next definition is specific latent heat of vaporization. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of a liquid to convert into gaseous phase is called specific latent heat of vaporization. Okay, already I have explained this through that experiment. Just you go through these definitions. These are very important. They may ask for 1 mark in examination.
Now we will learn about regulation. So what is the regulation? Suppose it is ice cube. एक बर्फ घेतलेला आहे आपण आणि त्या बर्फावरती आपण काय केले, एक तार ठेवलेली आहे. त्याला इकडच्या साईडनं एक वेट बांधलं आणि इकडच्या साईडनं पण एक वेट बांधलं. मग काय होईल, बर्फावरती प्रेशर अप्लाय होईल आणि अप्लाय झालेल्या प्रेशरमुळे ही तार काय होईल की खाली 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 येत जाईल अशी. ठीक आहे, पण काय होईल आणि इकडं निघून जाईल अशी. बट निघून जाईल त्यावेळेस काय होईल की या बर्फाच्या क्यूबचे 2 तुकडे झालेले नसतील. आता 2 तुकड्याचे का झालेले नसतील, कारण की ज्यावेळेस बर्फावर प्रेशर अप्लाय केलेलं आहे त्यावेळेस त्याचं लिक्विड होईल आणि प्रेशर काढून घेतलं की परत त्याचं सॉलिड होऊन जाईल आणि याच प्रोसेसला आपण रेग्युलेशन म्हणतो. ठीक आहे, आता कसं म्हटलेलं बघा याच्यामध्ये, फिनॉमिनॉन इन विच आईस कन्वर्ट्स टू लिक्विड. ठीक आहे, आईस होता, ह्याचं रूपांतर कशामध्ये झालं, लिक्विडमध्ये. कशामुळे झालं, ड्यू टू दी अप्लाइड प्रेशर. फिनॉमिनॉन इन विच आईस कन्वर्ट्स टू लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर अँड देन रिकन्वर्ट टू आईस वन्स द प्रेशर इज रिमूव्ड. ठीक आहे, म्हणजेच काय, जोपर्यंत प्रेशर आहे या आईस क्यूबवरती तोपर्यंत तो लिक्विड, जसं जसं तार पुढं जाईल प्रेशर निघून जाईल वरचं आणि वर काय तो परत सॉलिड होऊन जाईल. यालाच म्हणायचं रेग्युलेशन. ओके, so next we will learn about anomalous behavior of water. Anomalous behavior of water, before learning this we should know, आपण जर लिक्विडला हीट दिली तर काय होईल, ते एक्सपांड होईल. हीट काढून घेतली तर कॉन्ट्रॅक्ट होईल. बरोबर आहे का, हीट दिली एक्सपांड झाला, हीट काढून घेतली कॉन्ट्रॅक्ट झाला. ओके, बट पाण्याच्या बाबतीत असं होत नाही. कधी, फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, की पाण्याला पण हीट दिली आपण, एक्सपांड होणार आहे, हीट काढून घेतली कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. बट इन बिटवीन 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस पाण्याला जर समजा मी हीट दिली 0 डिग्री सेल्सिअसला, तर एक्सपान्शन व्हायच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्ट होतं. 1 डिग्री सेल्सिअस 2 डिग्री सेल्सिअस कॉन्ट्रॅक्ट आणि 4 डिग्री सेल्सिअस मोस्ट जो काय कॉन्ट्रॅक्ट व्हायचा आहे तो 4 डिग्री सेल्सिअसला तो काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. आणि यालाच काय म्हणायचं, मग 5 डिग्री 6 डिग्री तिथं परत काय होतं, हीट जसं झालं तसं ते काय मग एक्सपांड होतं जाणार. हीट काढून घेतली कॉन्टॅक्ट होणार. फक्त इन बिटवीन 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस पाण्याचं जे काय बिहेवियर ते कसं आहे, ॲनॅमॉलस बिहेवियर ऑफ वॉटर. ॲनॅमॉलस म्हणजे काय म्हणणार, विक्षिप्त वागणे, वेगळंच काहीतरी. आता मी टी शर्ट घातले, याच्यावरती मी टाय घालतो, खाली धोतर घालतो. ठीक आहे, काय झालं हे, दॅट इज दी विक्षिप्त काहीतरी वेगळंच. अरे काय सर काय करतात म्हणाल तुम्ही. ओके, सो काय लक्षात काय ठेवायचं याच्यामध्ये तुम्हाला, ॲट 4 डिग्री सेल्सिअस वॉटर मोस्ट कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं, त्याचं व्हॉल्यूम सगळ्यात कमी असतो आणि त्याची डेन्सिटी सगळ्यात हाय जास्त असते, हे लक्षात ठेवायचं. सो नाऊ वी विल लर्न अबाउट दी होप्स ॲपॅरेटस. होप्स ॲपॅरेटस आपण बघूया काय केलेलं आहे. एक सिलेंड्रिकल समजा एक टेस्ट ट्यूब टाईप एक सिलेंडर घेतलेला आहे काचेचा. ठीक आहे, त्याला एक बाऊल लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 थर्मामीटर फिट केले, T1 आणि T2. आणि मध्ये जो काय बाऊल आहे त्याच्यामध्ये काय बर्फ टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी आहे. मग होतं काय माहिती आहे का, आता एवढा जो काय एवढा बाऊलचा एवढा भाग आहे याच्यामध्ये बर्फ असल्यामुळे हे काय होईल, थंड होईल. म्हणजे इथलं जे काय पाणी आहे ते काय होणार, थंड होणार. ठीक आहे, पाण्याला टेम्परेचर काढून घेतल्यानंतर काय होणार, कॉन्ट्रॅक्ट होणार. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट होत जाणार आहे पाणी. पण इन बिटवीन 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस सेंटरमध्ये जे काय पाणी आहे, ठीक आहे, या ठिकाणी बर्फ आहे तर काय, बर्फामुळे पाणी थंड होईल. पाणी थंड झालं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होईल. कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणजे त्याचं काय होऊन जाईल, त्याचं व्हॉल्यूम जो काय आहे कमी होईल, पण डेन्सिटी त्याची काय होईल, वाढेल. त्याच्यामध्ये पाणी काय होईल, खाली येईल. थंड पाणी पूर्ण खाली होऊन जाईल. आता कधीपर्यंत कॉन्ट्रॅक्ट व्हायचं आहे, 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. 4 डिग्री सेल्सिअसला मोस्ट कॉन्ट्रॅक्ट असेल. ठीक आहे, पण बर्फ जो काय आहे त्याचं क्रिया सोडणार आहे का, नाही, होतच जाणार आहे. मग त्याच्यानंतर काय होऊन जाईल माहिती आहे का, की आफ्टर दॅट पाणी इथलं अचानक एकदम काय थंड होऊन जाईल. पाणी एकदमच त्याचं टेम्परेचर झपाट्याने एकदमच खाली होऊन जाईल. कुठलं, ह्या T1 मधलं. पण T2 मध्ये काही असर होणार नाही. नंतर पुन्हा काय होऊन जाईल माहिती आहे का, की आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस नंतर काय पाणी मग एक्सपांड होईल. 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री आणि मग पाणी एक्सपांड झालं म्हणजे आता काय होणार आहे, एक्सपांड झाल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, वाढणार आहे. त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे पाणी काय होईल, वर जाईल आणि वरचं जे पाणी ते खाली येईल. ठीक आहे, आणि मग काय होईल, किंवा
ह्या T2 जे काय थर्मामीटर आहे तुमचा त्याच्यामधलं सुद्धा काय होईल, एकदमच थर्मामीटरमधलं काय झपाट्याने एकदमच त्याच्यामध्ये काय चेंज दिसून येईल तुम्हाला त्याच्या टेम्परेचरमध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, हे T1 आहे तुमचा, झपाट्याने एकदम खाली आलेला आहे. T2 आहे, सुरुवातीला काय की काहीच मुवमेंट नसते T2ची आणि एकदमच काय खालचं पाणी वर गेल्यानंतर मग झपाट्याने त्याची पण काय होऊन जाईल, टेम्परेचर त्याचं कमी होऊन जाईल. ठीक आहे, हे होप्स ॲपरेटसनं दाखवलेलं आहे. दॅट इज द ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर. आणखीन याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल काय देता येईल किंवा पुस्तकात काय सांगितलेलं आहे तुमचं, की जे काही जलाशय आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काही तुमचे मासे वगैरे जे काय असतात, हे प्राणी काय किंवा टेम्परेचर फार बर्फाळ प्रदेश किंवा बर्फ पडल्यानंतर टेम्परेचर काय होऊन जातं की या ठिकाणी तुमचं टेम्परेचर कमी होणार आहे. टेम्परेचर कमी झाल्यानंतर याचं काय बर्फ तयार होऊन जाईल. ठीक आहे, बर्फ झाला वरच्या लेअरमध्ये आणि काय झालेलं आहे या ठिकाणी की वर टेम्परेचर खूप कमी होतं. टेम्परेचर कमी असल्यामुळे वर बर्फ तयार झाला. बर्फ तयार झाला म्हणजे काय झालं, पाणी कॉन्टॅक्ट झालं. पाणी कधी कुठं जास्त मोस्ट कॉन्टॅक्ट कुठं होतं, 4 डिग्री सेल्सिअसला पाणी कॉन्टॅक्ट झालं म्हणजे त्या ठिकाणी काय झालेलं आहे की त्याची डेन्सिटी काय झालेली आहे, वाढलेली आहे. आता डेन्सिटी वाढलेली, पाणी कॉन्टॅक्ट झालेलं, तर ते काय पाणी कसं झालं, जड झालं. त्याच्यामुळे थोड्याच पाण्याचा इथं बर्फ होईल आणि बाकी जड झालेलं पाणी सगळं खाली येईल आणि खालचं पाणी वर जाईल. आणि बर्फ जो काय आहे की हा काय करतो किंवा बाहेरच्या टेम्परेचरपासून काय की मधल्या जो काय पाणी किंवा ॲक्वाटिक काय ॲनिमल्स प्लांट जे काय त्यांचं संरक्षण करतो. मधलं टेम्परेचर बाहेर नाही, बाहेरचं टेम्परेचर मध्ये नाही. ओके, दिस इज दी बेनिफिट ऑफ ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर.